आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या अभंगावरील भाग 2 वर मी चिंतन मांडणार आहे. येऊन या वराडने बैसलिया टेकी, कोण तो नवरा नाही ओळखी, मी कोणाचे मज सांगा कोणी, वराड आलिया वराडनी, कवळते वरमाय कवण तो वरबाप, कवन तो नवरा कवन तो मंडप, वराड नव्हे स्वप्न गे माये, बाप रुखमा देवी वराचे वेगी धरावे पाय, मी कवणाचे मज सांगा कोणी, वराड आलिया वराडनी. प्रथम मी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज, संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज, संत श्रेष्ठ आदिशक्ती मुक्ताबाई आईसाहेब या तिन्ही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा, जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. भाग 1 मध्ये आपण पहिल्या चरणावर चिंतन मांडलेलं आहे. येऊन या वराडनी बैसलिया टेकी, कोण तो नवरा नाही ओळखी. कारण पहिल्या चरणामध्ये जे माऊलीने वराड आणि वराडणी हे जे देह तादात्म्य असलेली जीवदशा, हे जन्मभर त्यांच्या जीवनामध्ये भक्ती करतात, सगुण भक्ती करतात, निर्गुण भक्ती करतात, मात्र त्यांना नवरा कळत नाही. का कळत नाही? कारण पहिल्या चरणामध्ये माऊलीने जी टेकी हा शब्द उच्चारलेला आहे तो अत्यंत मौल्यवान आहे. त्या टेकी शब्दाभोवतीच पहिल्या चरणाचा अर्थ दडलेला आहे. म्हणून हे वराडणी आणि वराड त्यांच्या जीवनामध्ये जन्मभर भक्ती करतात, निर्गुण सगुण सगळी भक्ती करतात, पण ते स्वतःला ओळखीत नाही. कारण मी कोण आहे, कारण या जगामध्ये तुम्ही स्वतःला ओळखल्याशिवाय त्या भगवंताची प्राप्तीच होत नाही. म्हणून माऊली म्हणतात, निजात्मा प्राप्तीला गुणी, देवे केली मनुष्य योनी. कारण भगवंताने ही मनुष्य योनी कशासाठी निर्माण केलेली आहे? कारण स्वतःला आपल्या जीवनामध्ये ओळखण्यासाठी. जो मनुष्य स्वतःला ओळखीत नाही तो जगाचा मालक त्याला कसं काय ओळखू शकणार आहे? साधं उदाहरण द्यायचं झालं, आपल्याला भारताच्या पंतप्रधानाला भेटायचं आहे, डायरेक्ट भेटू दिलं जातं का? अजिबात नाही. कारण तिथं मध्यस्थी लागते. हा तो जगाचा मालक नाही, अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी, नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. कारण विज्ञानानं सुद्धा मान्य केलेले आहेत, 50,000 सृष्टी अशा आहेत, अनंत ब्रह्मांड आहेत या जगामध्ये, आणि या अनंत ब्रह्मांडामध्ये जीवसृष्टी आहे आणि त्याचा तो मालक आहे. त्या मालकाकडे जायचं आहे आपल्याला, त्या मालकाची भेट करून घ्यायची आहे, तर स्वतःला ओळखलं पाहिजे मी कोण आहे. म्हणून हे पहिल्या चरणामध्ये माऊली म्हणतात, हे जे वराड आणि वराडणी त्यांच्या जीवनामध्ये भक्ती करतात, पण त्यांना त्या भगवंताची प्राप्ती होतच नाही. कारण न होण्याचं कारण आपण भाग 1 मध्ये पाहिलेलं आहे. आता दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात, मी कवणाची मज सांगा कोणी, वराड आलिया वराडनी. हा मात्र जीवात्मा जो आहे यानं हजारो जन्मामध्ये त्याच्या जीवनामध्ये पुण्य केलेलं आहे, हजारो जन्मामध्ये त्यानं स्वतःला जाणण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून त्याला या देहरूपी मंडपामध्ये आल्यानंतर त्याला पहिला प्रश्न पडलेला आहे, मी कोणाचे आहे, मी कोणाच्या लग्नासाठी आलेले आहे, कोण माझे आई वडील आहेत. म्हणून असं वेड लागलेलं आहे या जीवात्म्याला. आणि हे वेड लागल्यामुळं तो कुणालाही प्रश्न विचारायला आहे, झाडाला प्रश्न विचारायला आहे, कुणालाही विचारायला की मी कोणाचे आहे, मी कोण आहे, कशासाठी आलेलं आहे, कुणाच्या लग्नासाठी आलेले आहे, माझे आई वडील कोण आहेत, माझा नवरा कोण आहे. हा प्रश्न तिनं अनेक साधू महात्म्याला तिच्या जीवनामध्ये विचारित आहे. आणि हे विचारित असताना ती कर्म करीत आहे. या संसारामध्ये तिचं मन नाही. कारण जे वाट्याला आलं कर्म करावंच लागतं. वृत्ती करणे एक वेळा, चित्त जाऊ न देणे फळा, नेमाची आसा कळा वाहने सदा. ती कर्म कशी करायलेली आहे?
कारण तिच्या जीवनामध्ये कर्म करीत असताना तिची वृत्ती आणि मन त्या कर्माशिवाय दुसरीकडे जायलाच तयार नाही. तिचं कर्म एकच, मी कोण आहे, माझी ओळख माझ्या जीवनामध्ये कशी करून घेतली पाहिजे, हे सात्विक कर्म तिच्या जीवनामध्ये चालू आहे. म्हणून तिला वेड लागलेला आहे स्वतःला जाणण्याचं. म्हणून माऊली म्हणतात, जी तूची तू सर्व या मा कोणा बोधू कोणा माया, ऐसिया आप्याप लाघविया नमो तुझ. या जगामध्ये तोच आहे, तोच ज्ञानी आहे, तोच अज्ञानी आहे, तोच कामी आहे, तोच लोभी आहे, तोच दानी आहे. म्हणून असा एखादाच महात्मा त्याच्या जीवनामध्ये त्याला वेड लागलेला असतं, मी कोण आहे. म्हणून हिला वेड लागलेला आहे असं माऊली सांगतात. माऊली अजून माऊली म्हणतात, जे प्राणी या कामी भरू देहावरी चादरू, म्हणून पडिल विसरू आत्मबोधाचा. आपल्या जीवनामध्ये विसर का पडला आपल्या स्वतःच्या स्वरूपाचा? कारण काम वासना, या संसारामधल्या वासनेपासून आपण बाहेर निघायलाच तयार नाही. कोणतीही भक्ती करा, सगुण भक्ती करा, निर्गुण भक्ती करा, आपल्या मनामध्ये वासना आहेच. मुलाचं तर चांगलं व्हावं, मला पैसे तर मिळावे, धन मिळावं, आणि देहावरलं ममत्व, हे तर सगळ्यात घातक आहे. कारण देहावरलं मीच देह आहे, म्हणून हा मीचा अहंकार तर एवढाच घातक आहे. म्हणून मी होणे नाही तया मीची आहे केही, मग भजेल हे काही बोलो कीर. माऊली सांगतात, जोपर्यंत हा मीचा अहंकार आहे तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये भजन, कीर्तन, पूजा, पाठ, दान, धर्म हे काहीच होत नाही. आणि मीचा अहंकार तर आपल्याला जातच नाही. अहंकाराबद्दल आपण अनेक वेळा चिंतन मांडलेलं आहे. म्हणून हा जो अहंकार आहे तो अत्यंत वाईट आहे. म्हणून सुसुप्ती आणि स्वप्ना पासून बहुवसे अर्जुना, जागणे जैसा आना बोधाची. जागणे, आपण नित्य नेम कर्म करीत असताना आपण एकतर भूतकाळामध्ये तर असतो, नाही तर भविष्य काळामध्ये तर असतं. आपलं मन हे वर्तमान काळामध्ये कधीच कर्म करीत नाही. म्हणून आपण आपल्या कर्माला जागणे किंवा जागृत अवस्थेमध्ये आपण एकही कर्म करीत नाही. बेहोशमध्येच कर्म आपल्या जीवनामध्ये होतं. म्हणून ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधारे जया सम, तया कर्तव्य ते नैष्कर्म धनुर्धरा, तैसे आपले अद्वैतपण मी जाणतसे तुझे विन, तयाही बोधा कारण जाणता मीची. आता हे आपल्या जीवनामध्ये कळणार नाही. माऊली नेमकं सांगतात काय? म्हणून आपण जे कर्म करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्यांच्या जीवन, कारण आपे असता दृष्टी शंका पोटी उपजेना, शूर मिरवे रणांगरी मरणीच संतोष. कारण आपे म्हणजे आपण इच्छित फळावर संसारामध्ये असताल, परमार्थामध्ये असताल, तिथं दृष्टी ठेवून कर्म करावं. आपल्या मनामध्ये संशय येऊ नये. संशयासारखं पाप नाही. म्हणून संशयाहून थोर अनेक पाप नाही घोर, हा विनाशाची वागूर प्राणियासी. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचा संशयच होतो. म्हणून उदाहरणानं तुम्हाला मी पटवून देण्याचा प्रयत्न करतो. एक आत्मज्ञान प्राप्तीच्या मार्गामधील राजा, तो अनेक संत महात्म्याकडे त्याच्या जीवनामध्ये गेलेला आहे. मात्र त्याला काही आत्मज्ञान प्राप्त झालेला महात्मा त्याला भेटायला तयार नाही. राजा त्याच्या जीवनामध्ये तो राज्यकारभार करीत करीत त्याला वेड लागलं आहे. कारण स्वतःचं मी कोण आहे, त्या भगवंताची प्राप्ती माझ्या जीवनामध्ये कशी होईल, ह्याचं त्या राजाला वेड लागले आहे. पण राजाचा तो छंद सकाळा शिकारीचा, रोज राजा शिकारीला सकाळा जायचा. आणि एक दिवस काय झालं, तो शिकारीला गेला असताना घरी येताना त्याचा रस्ता चुकला असताना दुसऱ्याच रस्त्यानं तो भटकत गेला. पुढे गेला तर एक तलाव दिसलं आणि तलावाच्या काठी असं मोठं एक झाड दिसलं. झाडाखाली झोपडी दिसली. त्या झाडाखाली एक साधू असा ध्यान करीत बसलेला आहे. राजाला साधू पाहून त्याच्या जीवनामध्ये आनंद झाला. कारण त्याच्या मनामध्ये प्रश्न होता, मला आत्मज्ञान कसं प्राप्त होईल, त्या भगवंताची प्राप्ती माझ्या जीवनामध्ये कशी होईल, याचं ज्ञान मला कोण सांगेल. हा महात्मा दिसायला आहे, माझ्या प्रश्नाचे उत्तर मला मिळतील
या भावानं तो राजा त्या महात्म्याजवळ गेला. त्या महात्म्याला पाहिलं तर तो समाधी अवस्थेमध्ये लीन झालेला आहे. आता अशा महात्म्याचं दर्शन करायचं आहे तर आपण शुद्ध भव स्नान करावी म्हणून ते तलाव दिसल्यामुळं राजानं स्वतःच्या अंगावरले कपडे काढले आणि त्या तलावात डुबकी मारली. आता डुबकी मारल्याबरोबर डुबकी मारून राजा वरी आल्या की राजाला असा अनुभव आला त्याच्या जीवनामध्ये, शरीरच नाही, मला शरीरच नाही असं त्याला आनंद त्याच्या जीवनामध्ये झाला. एवढा आनंद की त्यानं कधी तसला आनंद ते पाहिलाच नाही, कसलंच दुःख नाही. अरे ह्या तलावामध्ये काय जादू असेल, काय ह्या तलावाचं सामर्थ्य असेल राजाला वाटू लागलं. राजाने लगेच दुसरी डुबकी मारली. दुसरी डुबकी मारून राजा वरी आला. त्याच्या जीवनामध्ये त्याला ज्ञान झालं, मी आत्मा आहे याची अनुभूती त्याच्या जीवनामध्ये आली. परत त्याच्या जीवनामध्ये एवढा आनंद वाटू लागला राजाला, एवढं सुख त्याच्या जीवनामध्ये कधीच ते सुख आनंद ते प्रेम त्याच्या जीवनामध्ये पाहिलेलं नाही. मला या तलावात काहीतरी जादू आहे. तिसरी डुबकी राजानं मारली. तिसरी डुबकी मारून राजा वरी आला की त्याला ज्ञान झालं, मीच परमात्मा आहे. हे ज्ञान झाल्यावर तर एवढा आनंद वाटला राजाला. राजाने लगेच चौथी डुबकी मारली आणि चौथी डुबकी मारून राजा वरी आल्यावर त्याला हे ज्ञान झालं की संपूर्ण विश्वाचा खरा आनंदमय ब्रह्म आत्मा मीच आहे, मीच संपूर्ण विश्वाचा मूळ पाया आहे. माझ्याच ज्ञान चैतन्यामुळे हे वन, हे जग, हे तलाव मंगलमय होत आहे. राजा असा विचार करीत करीत तलावाच्या म्हणजे तलावामध्ये तो पाण्यामध्ये विचार करायला, तितक्यात त्या राजाला समाधी लागली आणि ते समाधीमध्ये तो राजा मग्न झाला. आणि ही समाधी लागल्यानंतर 3-4 डुबक्या मारल्याला ह्या महात्म्याला डुबुक वाजल्यामुळं हा महात्म्याला लगेच जाग आली. तो पाहतो तो राजा कधीपासून त्या समाधी अवस्थेमध्ये तलावामध्ये आहे. हा महात्मा बी किती वेळाला समाधीच्या बाहेर आलेला, दोघांनाही भान नाही. मग त्या महात्म्यानं राजाला हाक मारा, ए राजा तू या समाधीच्या बाहेर ये, या तलावाच्या बाहेर ये. जोपर्यंत तू तलावाच्या बाहेर येणार नाहीस तोपर्यंत तुला तुझा देह आहे याचं ज्ञान होणार नाही. हे राजा, हे शब्द त्या राजाच्या कानावर पडले. राजा म्हणून आला, हे महात्मे, मी राजा नाही, मी एक आत्मा आहे, मीच परमात्मा आहे, माझाच हा प्रकाश आहे. संपूर्ण विश्वच माझ्या प्रकाशाने नटलेले आहे, उजळलेले आहे. राजा असा म्हणून आलेला की राजाला तो महात्मा म्हणून आला, राजा हे मला ज्ञान माझ्या जीवनामध्ये झालेलं आहे, तू बाहेर ये. या तो महात्म्याला विचारला, महात्मे या तलावाचा महिमा काय आहे? माझ्या जीवनामध्ये मी किती अज्ञानी, किती मूर्ख, माझ्या जीवनामध्ये किती जणापळे कड गेलो. माझ्या जीवनामध्ये हे आत्मज्ञान, त्या भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यावी. अनेक ऋषी मुनी यांनी 1000 वर्षे त्यांच्या जीवनामध्ये तपश्चर्या करून सुद्धा हे ज्ञान त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्राप्त झालेलं नाही. माझ्या माझ्या जीवनामध्ये मूर्ख होतो, अज्ञानी होतो, मी राजाचा अहंकार होता माझ्या जीवनामध्ये आणि मला ह्याचं ज्ञान आज कशामुळं झालं? या तलावामुळं माझ्या जीवनामध्ये हे ज्ञान झालेलं आहे मला. कारण महात्मे या तलावाच्या बाहेर नको, इथं फार आनंद मिळत आहे. आता मला या संसारामध्ये नको, मला राज्यपद काहीच नको. तो महात्मा सांगला, राजा तुला जे ज्ञान तुझ्या जीवनामध्ये झालेलं आहे त्याचं जे गुह्य आहे ते तू बाहेर आल्याशिवाय मी तुला सांगणार नाही. हे माझ्यामुळंच आहे, तू माझ्याकडे ये. असं म्हटल्यावर आता गुरुवरी ठीक आहे म्हणून तो राजा तलावाच्या बाहेर आला. त्या महात्म्याच्या चरणी साष्टांग दंडवत घातला. महात्म्याला विचारला की महात्मे, या तलावाचं एवढं महात्म्य का? माझ्या जीवनामध्ये ब्रह्मज्ञान झालं, आत्मज्ञान माझ्या जीवनामध्ये झालं, काय सामर्थ्य आहे या तलावाचं हे मला थोडक्यामध्ये सांगा. तो राजा तो महात्मा म्हणू लागला राजाला, राजा मी या तलावामध्ये बालपणापासून स्नान करतो आणि माझ्या तपश्चर्याचं पुण्य आहे. माझ्या पुण्यामुळे या तलावाला सामर्थ्य मिळालेलं आहे. म्हणून या जगामध्ये माझ्याकडे भरपूर जण येऊन गेले. त्यांनी या संसारामधलंच काही
गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये मागितल्या, कारण त्यांच्या जीवनामध्ये काम, क्रोध, मोह, दंभ, अहंकार असल्यामुळे त्यांनी मुक्त होण्याचा प्रश्नही विचारला नाही. तुझ्या मनामध्ये येतानाच भाव निर्माण झाला या तलावामध्ये आंघोळ करावी, म्हणून तू हजारो जन्मामध्ये पुण्य केलेले आहेस. या पुण्यामुळे, तुझ्या पुण्यामुळे हा प्रसाद तुला मिळालेला आहे. म्हणून राजा, माझी एवढीच विनंती आहे, तुला जे मिळालेलं ज्ञान आहे ते ज्ञान तू जगाला दे, असा तो महात्मा त्या राजाला सांगू लागला. म्हणून आपल्या जीवनामध्ये हे आत्मज्ञान, जो जीवात्मा त्याच्या जीवनामध्ये हजारो जन्माचं पुण्य असल्याशिवाय माऊली म्हणतात त्याच्या जीवनामध्ये आत्मज्ञान होत नाही. आत्मज्ञान प्राप्त झाले की भगवंताची प्राप्ती नक्कीच होते. नक्कीच असा महात्मा आपल्या जीवनामध्ये त्या भगवंतापर्यंत नेहराना मिळतो, असं माऊली अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात, कवळते वरमाय कवन तो वरबाप, कवन तो नवरा कवन तो मंडप. माऊली म्हणतात की आत्मज्ञान झालेली ही जी नवरी होती, कारण हिच्या जीवनामध्ये तिला ज्ञान प्राप्त झालं, आत्मज्ञान प्राप्त झालं, मीच आत्मा आहे याचं ज्ञान तिच्या जीवनामध्ये त्या सद्गुरूच्या कृपेमुळे, त्या सद्गुरूच्या पुण्यामुळे तिला आत्मज्ञान प्राप्त झालं. आत्मज्ञानाच्या प्राप्तीनेच आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती करून घेऊ लागते. आता वरबाप कोण आहे, वरमाय कोण आहे? कारण वरबाप जो आहे तो परमात्मा हा वरबाप आहे. वरमाय म्हणजे ते विठ्ठल रुखमाई, त्या परमात्म्याची पत्नी हीच वरमाय आहे. म्हणून आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आत्मज्ञान प्राप्त झालं पाहिजे. आपण या मंडपामध्ये लग्नाला आलो, म्हणजे या ध्येयामध्ये लग्नाला आलो, म्हणजे या मृत्यू लोकामध्ये आलो. या ध्येयाला 100 वर्षाचा आयुष्याची मर्यादा आहे. म्हणून या ध्येयरूपी मंडपामध्ये आल्यानंतर आपल्याला स्वतःला आधी मी कोण आहे ही स्वतःची ओळख एखादा आत्मज्ञान प्राप्त झालेल्या महात्म्याकडून आपल्या जीवनामध्ये करून घ्यावी लागते. नंतरच आपल्याला त्या पांडुरंग परमात्म्याची, त्याच्या रुखमाईची आपल्या जीवनामध्ये प्राप्ती होते, असं माऊली अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये माऊली म्हणतात, वराड नव्हे स्वप्न गे माय, बाप रुखमा देवी वराचे वेगी धरावे पाय. माऊली सांगतात हे वराड आणि वराडणी हे स्वप्न नाही, हे प्रत्यक्षामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये कर्म केलं, मागच्या जन्मामध्ये आपलं कर्म शिल्लक राहिली, आपली वासना शिल्लक राहिली, म्हणून आपण ध्येयाला आलो. मनुष्याचाच देह मिळाला, प्राण्याचाच देह, याच्यामध्ये काही फरक नाही. आपल्याला बुद्धी विवेक दिलेला आहे, म्हणून आपल्या जीवनामध्ये मनुष्याचा देह मिळाला आहे. ही भगवंताची माया, काम, क्रोध, हे मन आपलं रात्रंदिवस विषयाचं चिंतन करतं. मनामध्ये रात्रंदिवस कारण विचार चालू असतात. जोपर्यंत मन शांत होणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये हे आत्मज्ञान प्राप्त होणार नाही. वासना, आपल्या सर्व वासनाचा नष्ट झाल्या पाहिजे, किंवा वासनावर आपल्या जीवनामध्ये प्रभुत्व मिळालं पाहिजे. याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? असे सद्गुरू जे आहेत आत्मज्ञान प्राप्त झालेले, याला शरण गेलं पाहिजे, त्यांना गुरु करून घेतलं पाहिजे, किंवा त्या पांडुरंग परमात्मा याला शरण जावं, त्या माता रुक्माई किंवा पांडुरंग परमात्म्याला शरण जावं आणि आपण आपल्या जीवनामध्ये आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं. आत्मज्ञान प्राप्त केलं की ब्रह्मज्ञान आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतं. हेच माऊली या अभंगामधून सांगतात. या अभंगावर माझ्या बुद्धीमध्ये प्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मयानंद स्वामी, जगद्गुरु तुकोबारा, तुम्ही सर्व प्रिय आत्मा, तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला, पुंडलिक गुरुदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.